नमस्कार. आताची मोठी घटना ही वसई विरार म्हणून आलेली आहे. तब्बल 5 दिवसामध्ये वसई विरारमध्ये ही दुसरी फायरिंगची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी वसईमध्ये एका इंडस्ट्रियल एरियामध्ये फायरिंग करण्यात आली होती आणि अंधाधुंद अज्ञात व्यक्तीकडून फायरिंग करण्यात आली होती. त्यांचा तपास अद्यापही सुरू असतानाच आता दुसरी फायरिंग ही नालासोपारा कळंबच्या तुलसी रिसॉर्टमध्ये झालेली आहे. ही फायरिंग काल मध्यरात्री झाली. रात्री उशिराचे 2-2:30 वाजल्याच्या सुमारास ही फायरिंग झाली आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे, ज्या प्रमाणे गुन्हा दाखल झालाय त्यामध्ये जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, ही फायरिंग जी आहे ती संदेश गुरव 35 वर्षीय या व्यक्तीने केलेली आहे आणि ही फायरिंग मागचं कारण जे होतं ते हर्ष उल्हास असं म्हटलं जात आहे, ज्याला हर्ष फायरिंग म्हणतात. हर्ष फायरिंग अर्थात की अति उत्साह आणि आनंदात येऊन फायरिंग करतात. त्यामध्ये फायरिंग करण्यात आली. संदेश गुरव हे एका बर्थडे पार्टीमध्ये या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणीच अति उत्साहामध्ये येऊन त्यांनी फायरिंग केली आणि गनचे फायर राऊंड चालवले. परंतु ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आता समोर आलाय. ही गन जी होती ही लायसन्स गन नव्हती. ही गन जी होती हा देसी कट्टा आहे. हा देसी कट्टा बाहेरून सप्लाय वसई विरारमध्ये होत आहे आणि खरंच आता हे चौकशीचा विषय बनलेला आहे की वसई विरारचे रिसॉर्ट, वसई विरारचे जे अनधिकृत समुद्राकडील रिसॉर्ट आहेत हे आता कितपत सुरक्षित आहेत. यापूर्वी पण आम्ही बातम्या बनवल्या होत्या याबाबत की कशा प्रकारे सुरक्षितता आहे ही रिसॉर्टमुळे जी आहे ती खंडित होत चाललेली आहे. क्राईम केसेस वाढत चाललेले आहेत. अनेकदा या रिसॉर्टमुळे जे ते खोटे केसेस पण दाखल केले जातात आणि हे आधीपासूनच चालत आलेले आहे. त्याच्यामुळे कुठेतरी वसई विरारचा वाढता क्राईम रेट देखील वाढत आहे आणि आता पुन्हा एकदा जेव्हा एका रिसॉर्टमध्ये अशा प्रकारे फायरिंग केली जाते तेव्हा पुन्हा एकदा सुरक्षितेचा प्रश्न आता ऐरणीवर येतो. वसई विरार पाहायला गेलं तर आता रिसॉर्टचा गडच बनलेला आहे, परंतु इथे कोण येतंय, त्यांच्यासोबत ते कोणते हत्यार आणतायत हे तपासणं ही जबाबदारी नाही आहे का रिसॉर्ट चालकांची, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. यामध्ये संदेश गुरव यांच्याकडून अशी देखील माहिती यांच्या बाबत अशी देखील माहिती आली की भिवंडीमध्ये यांची पत्नी जी आहे ती एका पक्षाचे सरपंच आहे आणि एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीवरती अनेक गुन्हे देखील दाखल आहेत असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे की संदेश गुरव यांच्यावर आधी देखील अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. मग एक गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आपल्या रिसॉर्टमध्ये येत आहेत, राहत आहेत, ते काय करतायत यावर रिसॉर्ट चालकांचा किती कंट्रोल आहे याच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय. तुलसी रिसॉर्ट सारखे अनेक कळंब, भुईगाव, अर्नाळा तसंच नवापूर या परिसरांमध्ये रिसॉर्ट्स आहेत आणि अनधिकृतरित्या हे रिसॉर्ट चालवले जात आहेत. याबाबत जेव्हा बांगलादेशांवर कारवाईची मागणी झाली होती तेव्हा देखील या रिसॉर्टचा मुद्दा ऐरणीवर आलेला, परंतु कदाचित आमदार, राज्य सरकार, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्याकडे लक्ष नाहीये या रिसॉर्ट्सकडे आणि त्यांच्या सुरक्षिततेकडे, जी त्यांची सुरक्षितता फेल होत चाललेली आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला कदाचित त्यांच्याकडे वेळ नाही आणि म्हणूनच आता नागरिकांचा जीव जो आहे तो धोक्यात आलाय. कालच्या दिवसामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. सुदैवाने जेव्हा फायरिंग झाली तेव्हा बीट मार्शल आसपास होते, त्यांनी आवाज ऐकला, त्वरित ऍक्शन घेण्यात आली आणि त्या व्यक्तीला आता अटक करण्यात आली आहे. परंतु जर यामध्ये कोणताही मोठा अपघात घडला असता, एअर फायरिंग मध्ये कोणालाही ती गोळी लागली असती, कोणाचा जीव गेला असता, त्यानंतर वसई विरारमध्ये जे रिसॉर्ट चालक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, त्यांची सखोल चौकशी व्हावी याची जाग प्रशासनाला आली असती का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. तुलसी रिसॉर्ट सारखे अनेक असे रिसॉर्ट आहेत जे कोणतीही सुरक्षितता न तपासता इथे नागरिकांना राहायला देतात. त्यांच्याकडे हत्यार असताना पण किंवा त्यांच्याकडे हत्यार आहे की नाही, त्यांच्याकडे काय, ते कोणत्या मानसिकतेने इथे आलेले आहेत, कोणती तपासणी करत नाहीत आणि त्यामुळे जो आहे तो क्राईम रेट वसई विरारचा वाढत चाललाय. पाहण्यासारखं असलेल्या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं. सध्या तरी संदेश गुरव यांच्यावरती कट्टा ठेवण्याचे जे कोणते अधिनियम आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. फायरिंग करण्याबाबतचा 125चा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल पुढे काय होतं. तोपर्यंत पाहत राहा प्रवक्ता न्यूज. धन्यवाद. आपल्या इथे रिसॉर्टमध्ये जी फायरिंग झालेली आहे नेमकी काय घटना आहे? काल सुमारे 1:30च्या सुमारास म्हणजे आज पहाटे 1:30च्या सुमारास एका व्यक्तीने तुलसी रिसॉर्ट आहे कळंब बीचवर, इथे फायरिंग केल्याचा आवाज आमच्या बीट मार्शलला आला. बीट मार्शल तिथे गेली, त्यांनी व्हेरीफाय केलं तर पहिल्यांदा ते अशी कुठली घटना घडली नाही असं सांगितलं त्यांनी. त्यानंतर मग आमचे नाईट ऑफिसर तिथे गेले, त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक काडतूस खाली केस भेटली. त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की तिथे एक वेपन म्हणजे गावठी कट्टा होता आणि एका माणसाने म्हणजे हर्ष फायरिंग म्हणतात त्याला, असं टर्म आहे की उल्हासच्या जास्त अतिउत्साह होऊन त्याने तो फायर केला होता हवेमध्ये असं दिसून आले तपासात. सर, ते जी फायरिंग करणारा नेमका कोण होता, तो तिथं कशासाठी आला होता आणि त्याचं बॅकग्राऊंड काय आहे?
फायरिंग करणारा जो व्यक्ती आहे तो संदेश गुरव नावाचा व्यक्ती आहे. 32 वर्षाचा व्यक्ती असून तो भिवंडी येथे राहणार आहे. तो त्याच्या मित्रासोबत म्हणजे रिसॉर्टमध्ये पार्टी करण्यासाठी आणि राहण्यासाठी आला होता. ती फायरिंग करण्याचं कारण काय होतं? फायरिंग करण्याचा सध्या तरी गुन्हा तपासावर इनिशियल स्टेजमध्ये आहे. प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की म्हणजे उत्साहाच्या भरात त्याने ते हवेमध्ये फायरिंग केली. दारू वगैरे पिली होती? तसं आता तपास करीत आहोत. त्याबाबत तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही त्याचं बॅकग्राऊंड काय सर? त्याचं बॅकग्राऊंड तो भिवंडीमध्ये बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर आहे आणि ते अजून त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याबाबत आम्ही खात्री करत आहोत. कुठले गुन्हे दाखल आहेत? कुठलं स्वरूप काय? शरीराविषयीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे. तरी आम्ही आमच्या सिस्टममध्ये चेक करून ते मग त्याप्रमाणे पुढील कारवाई करणार. पॉलिटिकल कुठे टच? पॉलिटिकल टचमध्ये त्यांच्या घरात त्यांची मिसेस काही सरपंच असल्याचं आम्हाला प्राथमिक माहिती आहे. त्याबाबत खात्री करणार आहोत. सर काय गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला आपण अटक केली? सध्या भारतीय न्याय संहिता 125 आणि आर्म्स ॲक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. वेपन ताब्यात घेतलेलं आहे आपण आणि सोबत काडतूस आहेत आणि आरोपी पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे. सर तो जो वेपन होता तो कसा लायसनधारक वेपन होता का? कुठून आला होता? कसं काय? सदरचे वेपन हे लायसनधारक नाही आहे आणि तो कुठून आणला, कोणाकडून आणला याबाबत तपास आम्ही करत आहोत आता सध्या.